नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारनेर तालुक्यातील सुपा येथील सुपा हाइट्स इमारतीमध्ये नुकताच इन्फानाइट मल्टीसिटी कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या शाखेचा शुभारंभ मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार निलेश लंके, DYSP संपतराव भोसले, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन नवनाथ अवताडे आदींसह अनेक सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. खासदार निलेश लंके म्हणाले की नवनाथ अवताडे यांनी जे रोपटं लावलं आहे त्या रोपट्याला फुलवायचं काम विनोद गाडीलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. गोरगरिबांच्या घामाचे पैसे आपण ठेवतो याची जाणीव ज्याच्याकडे असते तो कधीच मागे पडत नाही. सकाळी उठल्यावर कॅलेंडर पाहिलं, आज कोणताही कार्यक्रम दिसला नाही, परंतु येथे आल्यावर समजलं की विनोद गाडीलकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा उद्घाटन सोहळा ठेवला होता. यावेळी गाडीलकर यांच्या कार्याचं खासदार निलेश लंके यांनी कौतुक केलं. संस्थेवरती प्रेम करणारे सर्वच मंडळी आवर्जून आलेले आहेत. म्हणजे खरं तर सुपा ब्रँचच्या उद्घाटनासाठी छोटा कार्यक्रम करायचं असंच संयोजकाचं नियोजन होतं, पण आपल्या संस्थेशी मागच्या 5-6 वर्षापासून जे संबंधित आहेत त्या सर्वांचंच आग्रहाची विनंती होती की सर आम्ही सगळेजण येणार आहोत आणि म्हणून थोडासा मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम करायचं नियोजन गाडीलकर सर आणि त्यांचे सर्व सहकारी, सुप्यातल्या सर्व सहकाऱ्यांनी नियोजन केलेलं आहे. तरीसुद्धा काही लोकांची गैरसोय होती, बऱ्याच लोकांना पाठीमागे उभं राहावं लागतं आहे. त्यांची सगळ्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. मित्रांनो, आपली नगर जिल्ह्यामधली इन्फानाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची ही दुसरी शाखा आहे. श्रीगोंद्यामध्ये आपण पहिली शाखा सुरू केलेली आहे आणि दुसऱ्या शाखेचं उद्घाटन करत असताना मला खूप आनंद होतो आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे जे वेगळे क्षेत्रातले आपण बोलवलेले आहेत त्यापैकी पद्मभूषण श्रीयुत अण्णासाहेब हजारे, ज्यांच्या प्रेरणेने नगर जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरामध्ये एक चळवळ उभी राहिलेली आहे. अण्णा प्रकृती अस्वास्थ्यामुळं येऊ शकलेले नाहीत, पण त्यांनी आपल्या या कार्यासाठी सर्व सभासद आणि संचालक मंडळांसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. पोपटराव रसाळसाहेब अण्णांना सकाळी भेटून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्याकडे शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आज या ठिकाणी इन्फानाइट मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणेच्या सुपा शाखेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने ज्यांची खऱ्या अर्थाने उपस्थिती दर्शवली आहे, आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष आणि एक खेळाडूंना प्रोत्साहन देणारे DYSP संपतराव भोसले साहेब, या संस्थेचे चेअरमन नवनाथराव अवताडे सर, डायरेक्टर प्रसादजी देशमुख, विनायकरावजी मराठे, सौ सुवर्णा अवताडे मॅडम, शुभमजी अवताडे, आणि जे खऱ्या अर्थाने बचत कशी केली पाहिजे आणि चिकाटी कशा पद्धतीने केली पाहिजे हे आम्ही ज्यांच्याकडून मी तरी शिकतो. आमचा एक युवक सहकारी, आमचा जीवाभावाचा सहकारी विक्रम, आमचा आबा, संतोष, गणेश, वैभव, या तरुण सहकाऱ्यांनी अवताडे साहेब, मला यांचा अभिमान वाटतो. कारण बऱ्याच वेळा युवकांकडे पैसे आल्यानंतर ते वेगळ्या मार्गाने पण बरेच खर्च होत असतात, पण प्रत्येक पैशाला पैसा जोडण्याचं काम केलं असं ना ते आमच्या ह्या टीमने केलेलं आहे. त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने टाळ्या वाजवा. आता तुम्ही सांगितलं, तुमच्या भाषणात सांगितलं की बऱ्याच लोकांनी आम्हाला काउंटर करावं लागतो. बऱ्याच लोकांनी सांगितलं का अशा पद्धतीने आम्हाला आमिष दाखवलं जातं, नंतर फसवणूक केली जाते. ते कशामुळं होतं? कारण तुम्हाला कमी श्रमात जर 2 रुपये आले तर मग आपल्याला वाटा जास्त असतात. पण हे आमच्या ज्या सहकाऱ्यांनी जो ग्रुप उभा केला ना, प्रत्येक रुपयाला रुपया जोडण्याचं काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने. म्हणजे आर्थिक सक्षम बनवण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि तुम्ही सामान्य लोकांना खऱ्या अर्थाने अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या अवताडे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. निश्चित या संस्थेचं आज संस्था ही खऱ्या अर्थाने मर्ज झालेली. 3 वर्षापूर्वी आमच्या श्रीगोंद्याच्या आपले पाहुण्यांनी सिस्पे मल्टीपर्पज अर्पण निधी ही शाखा श्रीगोंद्यात चालू केली.
आणि त्या 3 वर्षानंतर आजीचं मर्च आपण ह्या इन्फा नाईट मल्टीस्टेटमध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे. त्याची ही दुसरी शाखा आहे आणि आपण लवकरात लवकर याच्या 11 शाखा सुरू करत आहोत. आणि विशेष म्हणजे कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये सुद्धा ही शाखा लवकर सुरू होणार आहे. आणि निश्चित आल्यानंतर इथं तुम्ही जे अर्थकारण शिकवलं ना साहेब, तुम्हाला खरंच धन्यवाद देतो भोसले साहेब, बरोबर आहे ना. कारण अर्थकारण ज्याला समजलं नाही ना आयुष्यात, त्याला काहीच, त्याच्या आयुष्यात ज्याला वजाबाकी बेरीज कळालीच नाही तर त्याला अवघड असतं. तसं त्याच्यातलं मी पण आहे, मला पण तुमच्याकडून धडे घ्यावं लागतात. मला बेरीज वजाबाकी हिसाबच कळाला नाही ना, अर्थकारणच कळालं नाही. पण ठीक आहे, मी म्हणतो अर्थकारण नाही कळालं म्हणून कमीत कमी सरपंच असणारा माणूस खासदार झाला. मी सांगत असतो, कुछ पाने के लिए कुछ खोना पडतं आहे. मी जर इकडे यांच्यासारख्या नोटा गोळा करीत राहिलो असतो तर नसतं जुळलं, आहे का नाही. पण आमची टीम तुम्ही तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या मार्गदर्शनाखाली आमची जी बाजू कमजोर आहे ती कमजोर बाजू भरून काढण्याचं काम आम्ही यांचे सर्व सहकारी करत असतात. निश्चित अर्थकारण शिकवण्याचं काम आमच्या या परिसरामध्ये आणि अनेक युवकांना तुम्ही एक व्यावसायिक मार्गदर्शन केलं आणि अनेकांना घडवण्याचं काम केलं खऱ्या अर्थाने. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.